नाही, काय नाही. काय झालं, तू का रडतेस? मम्मा खूप वाईट आहे ना. असं कोण म्हणालं? तसं नाही, मी तुझ्यासाठी वेळच काढत नाही. उद्या गॅदरिंग आहे तुझं आणि अगं पण ती भानसे काकांची मिस्टेक होती ना, तूच तर म्हणालीस. प्रत्येक वेळी भानसे काकांचीच मिस्टेक असेल असं काही नाही. आई आहे मी तुझी, माझ्याच लक्षात असायला हवं. पण आई रडायचं नाही हा, माझ्यासाठी तू जगातली बेस्ट आई आहेस. खरंच? हो, यू आर द सुपर आई. कारण तू बाबांसारखं ऑफिसला पण जातेस, आईसारखं जेवण पण करतेस आणि मग शाळेत ना आणायला पण येतेस आणि रात्री चॉकलेट वाला मिल्क पण पाजतेस. हो, ओरडतेस पण, मारतेस पण आणि मग तू उठाबशा करतेस. यू आर द बेस्ट आई. मी बेस्ट आहे कारण माझं पिल्लू बेस्ट आहे. हमारी शरण में तांबड़े बाबा, ए रे बाबा, तांबड़े बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. मिसेस, oh my new missus, oh my newly married missus. काय मिसेस? ओ मिसेस, काय मिसेस? आतमध्ये काय विशेष? तिथं मी तांबडे बाबांचं नामस्मरण करतोय, त्यांची आरती करतोय आणि तुम्ही आतमध्ये आराम करताय. काय मी इथं फक्त एकच मी, ते म्हणजे आम्ही, बाकी सगळे कमी. वाह वाह वाह, क्या बात है, वाह वाह. अहो इथं काय मुशायरा चाललाय काय? बनने मियावर से जद्दनबाई नववधू आहे, नव दाम्पत्य आहे. आता कॉमन सेन्स नाही तुम्हाला, त्यांचा प्रेमालाप चालू आहे नव दाम्पत्याचा. कान बंद करा. मला काय एका कानाने ऐकू येते का? अहो कानाचा कसला अनुलोम विलोम करताय? नॉर्मली तो नाकाचा असतो. विनोद पुरे, विनोद पुरे, जरा चला घट्ट मनाने जरा मन घट्ट करो. माय ब्यूटीफुल न्यू वाइफ, so beautiful you are. तुमच्यावर खूप प्रेम आहे. I love you too. तुमच्या आगमना प्रत्यर्थ तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. हे गाणं आम्ही सादर केलं असतं, पण या गाण्याशी आमच्या फार कटू आठवणी जोडल्या गेल्या तो, त्यामुळे ते वजा करतो लिस्ट म्हणून. तुमच्यासाठी खास कोरं खरखरीत नवीन सादरीकरण करतो. बरं, सारे जमाने पे मौसम सुहाने पे, इस दिल दीवाने पे, बेगानी सी छाई आप आए बहार आई. ओ ओ ओ ओ,
तुम्ही यायच्या आधी प्रेमगीतं जवळपास आमच्या आयुष्यातली संपली होती, पण तुम्ही आलात आम्ही परत प्रेमगीतं गायला लागलो. एखाद्या नदीला अचानक बाजार फुटावा तसा आमच्या गळ्यातून स्वर फुटला. असा तुमको देखा तो ये खयाल आया. संख्य ठेका द्या, कानातलं बोट न काढता ठेका द्या. झुम चक चक, झुम चक चक. जिंदगी धूप तुम घना साया. This is very truthful to you. Jokes apart. But remember, please do remember, तांबडे बाबा ही आमची परम अस्मिता आहे. तिला अजिबात ठेस पोचता कामा नये. ही आगळी परत घडली ना, ही चमडी आहे ना सगळी सगळीशी खरवडून काढेल आणि दोरीवर टांगेल. कपडे वाळायला टाकतात तशी तुमची साडी वाळायला टाकतात तशी अशी अशी हलेल वार आला की ते मला गो. तौबा ये मत वाली चाल, झुक जाए फूलों की डाल. संख्या ठेका द्या, कानातलं बोट न काढता ठेका द्या. नव संगीतकार म्हणून जन्माला याल, गीत न ऐकता संगीत. झुक जाए फूलों की डाल, चांद और सूरज झाकर मांगे मुझ पे रंगे चमा हसीना तेरी निगाहे कमाल. त्याचा माणूस तो संख्ये ऑफिसला येऊन गेला आज. त्याला भेटायचंय मला. पण का? एका जंगलात जेव्हा दोन वाघ राहतात तेव्हा ते सुख शांतीने गुण्या गोविंदाने कधीच नांदू शकत नाही. एकमेकांना आडवं जाण्याची खुमखुमी त्यांना स्वस्थ बसू देत नाही कधीच. सत्यजित, तुझी खुमखुमी अजूनही जिरली नाहीये का? त्याची जिरली नाही. मी जेलमधून सुटून आल्यापासून त्याला कसोशीनं अवॉइड करायचा प्रयत्न करतोय ना का. जमिनीच्या अनेक ल्युक्रेटिव्ह डील्सवर मी पाणी सोडलं का. दादा होळकर आणि आपल्यात पुन्हा झोंबाझोंबी नको म्हणून. कारण आता मला ती निगेटिव्हिटीच नकोय. तो भाडखाव जेव्हा मला जेलमध्ये भेटायला आला होता तेव्हा त्यालाही हेच सांगितलं होतं. पास झाला राडा. पण अर्थात तो दादा होळकर आहे. त्या शहाणपणाच्या गोष्टी त्याच्या रठ्ठ मेंदूत शिरतच नाही. त्यामुळे तो काहीतरी कुरापत काढायचा प्रयत्न करणार. आता मला भेटायला बोलवतोय. जर मी गेलो तर पुन्हा तेच माकड चाळे करणार. पुन्हा काही बाई बोलून मला उकसवण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून मी एक्साइट होईन, हायपर होईन, चिडेन. ऐक ना, नको जाऊस. फक्त कसं आहे, कोळशाच्या खाणीत पडल्यानंतर आपण हात स्वच्छ नाही ठेवू शकत. दादा होळकरला मला माझ्या आयुष्यातून पूर्णपणे डिलीट करायचं असेल तर मला माझा व्यवसाय सोडावा लागेल. व्यवसाय काय, मला कोल्हापूरच सोडावा लागेल. बरं, एवढं करूनही तो हरामखोर माझा पाठलाग करत येणार नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे मग याला फुल स्टॉप कसा मिळणार? माहित नाही. फुल स्टॉपचं माहित नाही, पण आता तात्पुरता स्वल्पविराम तरी मला लावावाच लागेल. अच्छा, म्हणजे तू त्याला भेटणार आहेस? कसं आहे, तो मला भेटल्यानंतर मला हेच धमकावणार की मी हे आत्ताचं जमिनीचं डील सोडून द्यावं. पण ऍक्च्युली त्या डील मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. त्यामुळे खरं तर मी त्याच्या त्या सगळ्या फुग्यातली हवा फुस करूनच येणार आहे. जे करशील ते जपून कर.
म्हणजे खूपच राग आला त्या दादाचा. त्याला मारावंसं वाटलं, गळा आवळावंसं वाटलं, फेकून द्यावंसं वाटलं. तर आर्याचा चेहरा डोळ्यासमोर आला. म्हणजे शांत होशील. तुझ्याबद्दल मला जेव्हा असं वाटतं तेव्हा मी तेच करतो. आबाचा ढोल तुझ्या. मी जाते. ऐक ना काय आहे? ऐक इकडे स्थळ बघितलंय तुझ्यासाठी. मुलगा केनियाच्या घनदाट जंगलात राहतो. त्याचा वर्ण तुझ्या केसांच्या कलरचा सत्यजित शट. आणि त्याची उंची 3 फूट 2 इंच आहे आणि त्याच्या दातांची लांबी 2 फूट 3 इंच आहे. काय बोलतेस? ऐक, तुला माहित नसेल पण त्याला एक जुळी बहीण आहे. हो खरंच. आणि हत्तीच्या आवाजात हसण्यासाठी ती अख्ख्या केनियात फेमस आहे. सत्यजित, तुझ्यासाठी बोलणी करूया. अरे एकाच मांडवात उडवून देऊ ना बाळ. तिच्या आवाजात काय चालेल. म्हणजे आजची रात्र दे फक्त मला, मी विचार करून तुला उद्या सांगतो. हलकट आहेस. शट अप. आर्याला सांग मी गेले. हॅलो, काय तू आजीला भेटून जाणार होतीस ना? हो, हे तू काय तरी बा. मग तुला बाय. बाय. मुधोळकरचं काय? गेलो ना, घुसलो ना सरळ त्याच्या ऑफिसात आणि सरळ त्याला दम दिला. फक्त तांबडे बाबांच्या मनोरंजक कथा वाचायची आम्हाला सवय आहे. पुढे मी त्याला म्हणालो की दादासाहेबांनी तुला भेटायला बोलवलंय म्हणून. तुम्ही काय म्हणा त्याला महत्व नाही, त्यांनी काय उत्तर दिलं ते जास्त महत्वाचं आहे. ते आम्हाला ऐकायचं. पाण्याचा ग्लास माझ्या तोंडावर रिकामा केला त्यानं. करेक्ट, व्हेरी करेक्ट. दॅट इज मुधोळकर, दॅट इज मुधोळकर, दॅट इज मुधोळकर. सुंभ झाला पण पेळ नाही गेला. It has gone, but पेळला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पेळ पेळ पुढे पुढे पुढे. जास्त मेंदूला ताण देऊ नका संख्ये, ते बरे नव्हे. तोडकरनी आम्हाला पांढऱ्या दिशांना दाखवलं काय? कॉम्प्रोमाइज. मुळात हा तहच आम्हाला मान्य नाही संख्या. कारण तह 2 राजांमध्ये होतो. मुधोळकरला आम्हाला गुलाम करायचा. गुलाम. तुम्ही आमच्या बाजूला उभे असता ना याचकासारखे, तसा मुधोळकरला आम्हाला उभा करायचा. जसे तुम्ही आमच्या तालावर नाचता ना माकडासारखे, तसं आम्हाला मुधोळकरला तालावर नाचवायचं. परमपूज्य सद्गुरू तांबडे बाबाच्या कृपेनं तो सुदीन लवकरच येणार आहे. और आम्ही त्याची जखम अशी खरवडून खरवडून ताजी करणार अशी. आणि ती ताजी झाली की त्यातनं रक्त येणार. मग मज्जाच मज्जा. रक्त आले की अतिशय मज्जा. संकेत तुम्ही आता घरी जा, आराम करा. आमच्या घरात नववधू आहे, प्रेमालाप करायचा आहे मला. घरात आहे नववधू पण मुधोळकरचेच विचार रुंजी घालतायत म्हणा. मुधोळकर, माय डिअर एनिमी, a very dear enemy, I tell you. जिधर देखो तेरी तस्वीर नजर आती है, तेरी सूरत मेरी तकदीर
नजर आती है, क्योंकि जन्म जन्म का साथ है निभाने को तुम्हारा हमारा। कोण आहे? ओ राजे. हॅलो. हॅलो, बोल. एवढ्या सकाळी सकाळी ऑफिसला येत नाहीयेस? उत्तम, तुला आज सुट्टीची गरज होतीच. काय मुंबईला? कशासाठी रे? ओ, कुठली शाळा? हा, बर बर. एक 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 मी येऊ का बरोबर? हा ठीक आहे. नाही, फक्त पोहोचल्यावर फोन कर, मी इकडचं बघतो काय ते. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणायची ही पद्धत आवडली आहे मला. पण या रोमॅन्टिक म्हणायचं काही खास कारण? कारण आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. हो, पण बाहेर पावसाचं काही लक्षण दिसत नाहीये. कडकडीत ऊन पडलं असेल बघ. इथे बायको रोमॅन्टिक डुएट गाण्याच्या मूड मध्ये आहे आणि तू वेदर रिपोर्ट काय वाचतोयस? जाती मंजू, खरं तर आपला हनीमून अजून संपल्यासारखंच वाटत नाहीये मला. आपला हनीमून ना कधी सुरूच झाला नव्हता. कारण लग्नानंतर आपण पहिल्यांदा बाहेर गेलो ते आराध्याची ऍडमिशन घ्यायला 5 गणी. पण माइंड यू, ही माझी कंप्लेंट नाहीच आहे. कारण जे आहे त्यात मी खूप खुश आहे. अरे बाय द वे, तुला काय ऑफिस वगैरे नाहीये का? लोळत काय पडलास तू अजून? प्लॅन होता खरं तर उशिरा जायचा. सत्यजित दुकान उघडून बसेल. आता तोच मुंबईला चाललाय. मला लवकर पळावं लागणार आहे. दादा मुंबईला जातोय? मंजिरी वहिनींबद्दल नवीन लीड मिळालाय. ओ गॉड, नॉट अगेन. इलाज नाहीये मंजू. जोपर्यंत त्याला वहिनींचा आणि शुभ्राचा छडा लागत नाही तोपर्यंत तो स्वस्थ नाही बसणार. 7 वर्ष विहंग, 7 वर्ष. तू माझ्या इतकंच त्याला ओळखतेस. बाकी काही नाही रे. दरवेळी त्याची आशा फोल ठरल्यानंतरच त्याचं कोशात जाणं पाहवत नाही मला. दिवसभर आपल्याच विचारात असतो, कोणाशीच बोलत नाही. याचाच त्रास होतो रे. विहंग, तू एक मित्र म्हणून तरी त्याला सांगू शकतोस ना की आता. नाही, मी त्याला समजावला नाही जाणार. कारण हा शो त्याचा आहे. आपण कशाला सांगा? त्याला तो पूर्ण करू दे किंवा अर्धवट सोडू दे. मंजिरी वहिनींचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आज देवाच्या जागी त्यांची पूजा करायला सुद्धा तयार आहे मी. पण एका गोष्टीसाठी मी त्यांना कधीच माफ नाही करणार. कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. दादा जेलमध्येही जाऊन आला. मग एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काय गरज होती? नाहीशाच झाल्या. जाऊ दे ना. इतरांच्या निर्णयावर आपण का जजमेंट पास करत बसायचं? पण एक खरंय, मी आजही शुभ्राला खूप मिस करतो. कशी असेल, आता कुठे असेल, एवढी मोठी झाली असेल. म्हणजे ती आपल्याला तर ओळखणारी नाही ना. ती उद्या जर समजा आपल्या समोर आली ना तर आपण तिला ओळखणार नाही आणि ती आपल्याला ओळखणार नाही. आजही आर्याला जेव्हा बघतो ना तेव्हा एक थॉट येतोच मनात. शुभ्रा येता एवढीच मोठी झाली असेल. आर्यापेक्षा 1 वर्ष मोठी. मागे शुभ्राच्या बारशाचे फोटो बघत बसले होते मी.
असं वाटलं कुठल्या तरी वेगळ्याच लोकांचं आयुष्य बघते. दादा वहिनी किती आनंदात होते, एकत्र होते. शुभ्रा बरोबरचे त्या दोघांचे फोटोज किती गोड आलेत रे. आपल्या लग्नानंतर दादाने ते फोटो माझ्याकडे दिले होते. आर्याने ते पाहून तिच्या मनात वेडेवाकडे प्रश्न येऊ नयेत म्हणून. मी निघतो, ऑफिसला उशीर होईल. आणि बाय द वे, आपला अर्धवट राहिलेला रोमॅन्स रात्री. तू उशिरा आलास तर मला खूप झोप येऊ शकते. मी आलो तर झोपेलाही उशीर होईल. खूप खूप उशीर. जा आता. मोबाईल, घेतला. चार्जर घेतलं. लायसन्स पर्स मध्ये आणि पर्स. घेतली. गुड गर्ल.